राऊत. आज माझ्या वर्गातील काही विद्यार्थी पाणपोई एक सामाजिक उपक्रम या विषयावर छोटीशी नाटिका सादर करीत आहे. किती जमले आहेत ते तर बाबू. खेळण्याच्या सामानासाठी पैसेचा बोलूया. तुमच्या मनात भरपूर विचार कसे आहे? अगं तुला पाणपोईचा विचार आवडला नाही का? कसे काय नाही, खेळण्याचे सामान आपण एवढ्या पैसे खरेदी करू शकत होतो. आता पाणपोई उभी करायची तर मोठ्यांची मदत घ्यावी लागेल. अरे बाळांनो, आम्ही बऱ्याच वेळी तुमच्या गप्पा ऐकतो. तुम्ही लोकोपयोगी व कल्याणकारी काम बोलता. आम्ही बऱ्याच वेळी तुमच्यासारखे आहोत. बरे सांगा, केव्हा त्याची खरेदीला? आजोबा कशाची खरेदी करावी लागेल? 2 माठ, ट्रॅव्हल झाक, मीठ, ओगराडे, पेले व सुती कापड. कापड कशाला? अरे कापड ओले करून माठं भोवती गुंडाळले तर माठातले पाणी थंड राहते. पण पाणपोई उभी करायची कुठे? माझ्या घराजवळ खूप जागा आहे व देरेदार झाडे आहे. तिथे ठेवूया माठ. तुझ्या आईबाबांना विचारून ठेव. आपले ठरले सांगितले आहे, ते कधीच नाही म्हणणार नाही. त्यांना दुसऱ्यांची मदत करणं खूप आवडतं. माझी आई मला रोज पक्ष्यांसाठी पाणी ठेवायला लावते. त्यावरूनच मला ही पाणपोईची कल्पना सुचली आणि मी आईबाबांना सांगितले. खूप कडक उन्हाळा आहे. उन्हाचे या झाडांनी दोन फोडले पडते. तुमच्या या पाणपोईमुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची तहान तरी भागेल. आजोबा उघड्याने कशाला? प्यायला पाणी घेत नाही ते ना. अगं सर्व ओगराळ्याने आपल्याला हवे आपण तेवढेच पाणी घेऊ शकतो. आणि ओगराळ्याने अस्वच्छ हात पण पाण्यात बुडत नाही. समजते का सरू? ओगराडे का वापरावे ते? माझ्यात पाणी कोण